निर्वेद म्यूज आपण तर म्यूजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करते. निर्वेद मूवी दयाल नसतील आपण तर सिद्धेश वर असतील, रोहन असतील, सर्वांचं आपण करूया हार्दिक स्वागत. क्लिट विथ क्वालिटी. चला दोन्ही संघाचे 12 खेळाडू, एकविरा हवे दिव्याचा 12 खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. गरमी बघा प्रचंड वाढत चालली, 40 डिग्रीपेक्षा जास्त तापमान आज बघायला मिळतंय. कालच होळी झाली आहे. चला बॅटर चला लवकर. आरसी पाटील एकवीर हवे देवाच्या बॅटर चला मैदानात चला लवकर. दुसऱ्या फेरीत आपण पहिली मॅच खेळतो, त्यानंतर मॅच असेल तिसरी मॅच असेल आपण तर आरडी ओली विपक्ष जाणता राजा खारबाव दोन्ही संघाच्या संघाकडे यायचं टॉससाठी. सलामीची जोडी आपण पाहू शकता, सुमित आणि सिद्धेशला आपण पाहू शकता. सिद्धेश मगाशी सुमितने खूप चांगली बॅटिंग केली, आता देखील आता स्टार्ट द्यावा लागणार चांगला, कारण 3 षटकात धावा नव्हत्या, पण नंतर मात्र जबरदस्त बॅटिंग केली. खास करून साहिलने आक्रमक बॅटिंग केली. उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. जेवढं घाम आपण तर घामाच्या स्वरूपात पाणी निघतं शरीरात सुभाष धुमाचं, तेवढं तुम्ही पाणी प्या. तर कोणत्या प्रकारात तुम्हाला रोग होणार नाही आहे. कारण जर तुम्ही पाणी पिणार नाही आहे तर मग तुम्हाला शक्यतो झालं तर लिंबू पाणी प्या. आपण ते एनर्जी ड्रिंक्स असतील, नाही ड्रिंक्स नको, एनर्जी घ्या. ड्रिंक करूच नका मी तर म्हणेल. नाही आता भरपूर प्रकारचे एनर्जी ड्रिंक आल्यास ना, नाही ते इलेक्ट्रिक पावडर घ्या. नाही काल बऱ्याच जणांनी केलं असेल. समृद्ध म्हात्रे कुठे गेले आहेत आमचे भाचे देखील आहेत, सामना एन्जॉय करतात, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येते यावेळेला आपण पाहू शकता जितेश आल्यात आरके बिल्डर्स मानकोली संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता, पहिला सिद्धेशला आपण पाहू शकता. ओ पहिला चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता आहे, क्षेत्ररक्षक येतोय. ओ झेल ड्रॉप. काय घडलंय बघा मैदानावर, दुखापत झाली का खेळाडूला जरा बघा लवकर. नाही बघा जरा, मला वाटतं पायाला जबरदस्त लागलंय. पाणी 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 जरा लवकर न्या. नाही आवाज तर आलाय, आता कसाचा आलाय ते माहिती नाहीये. सुभाष सर मी तर म्हणेल गंभीर दुखापत नसावी. खेळाडू कोणत्याही गावचा असू दे, पण आपला ग्रामीण खेळाडू हे फार महत्वाचं आहे, त्यामुळे त्याला दुखापत नकोय. नाही जरा पायाकडे लक्ष द्या त्याच्या, त्याला थोडस हवा येऊ दे, हवा आहे दे, हवा आहे दे. विद्यार्थी जरा थोडंसं बाजूला करा सर्वांनी. लाईव्ह मध्ये आपण पाहू शकता बघा, जरा हवा येऊ दे, हवा येऊ दे मित्रांनो. नाही दुखापत जास्त गंभीर नसावी. झेल सुटला काय हरकत नाही, झेल सुटला पण गंभीर दुखापत नसावा. का विद्यार्थी जर बरोबर येत नसेल जमत तर त्यांना आधार द्या, घेऊन या बाहेर. दुखापत गंभीर नसावी. बघा जरा झाडा त्यांना बसवा, सावलीत बसवा जरा. चला 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 लवकर. शिवम माळीन काहीतरी खून केली म्हणजे गंभीर दुखापत नसावी. सर्व खेळाडू आपलेच आहेत, जरी वेगळे गाव असते पण ग्रामीणचे खेळाडू आहेत सर्व.
नाही आता बसून राहा, जरा स्प्रे मारा आणि बाकीच्यानी त्यांच्याशी चर्चा करू नका. नाही तर रोहन काही जणांना दुखापत बरी करायला जातात पण त्याचा दुखापत जास्त आजार वाढवतात. सुभाष धुमाळ सर नाही सांगतात तुझा पाय वाजलाय, तुझा पाय फ्रॅक्चर असेल, असं नका सांगा, पाय बरा होईल एवढं बोला. नाही आमचे समृद्ध म्हात्रे बघा जाताना नेहमी धीर जाऊन जातात. कोण सर? चला 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 सामना सुरू करूया. 2 धावा धावफल खाती जीवदान मिळालाय सिद्धेशला पहिल्या चेंडूवरती. कॅचेस विन द मॅचेस. ओ येस येस. टॉस बॉक्समध्ये नंतर आपण ज्यांना बोलवणं त्यांची नावं देखील आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत. टॉस बॉक्सचं नाव आहे आपण तर रामकृष्ण शेठ, रघुनाथ शेठ आणि गणपत. येस येस. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला जितेश. राईट आर्म राऊंड दगड. ओ चांगला चेंडू गुडल्या स्पर्धा सरळ निघून गेलाय. टॉस बॉक्स रामकृष्ण शेठ, रघुनाथ शेठ, गणपत पाडी हे टॉस बॉक्स आपण बघितलं. या नावाने हा टॉस बॉक्स बनवण्यात आलं आहे. खूप खूप धन्यवाद सुभाष सर. येस येस येस. रामकृष्ण गणपत पाटील आणि रघुनाथ शेठ गणपत पाटील. ओ पंच नोची खूण करतायत. येणारा चेंडू फ्रीट मुपका चंदन. सुभाष सर घेस मेरे नंदन. आता इथून पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतोय सिद्धेश पाटील. मोठं पटके मारावा लागणार आहेत. जितेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द गंडा मारा करतोय. स्पिन आक्रमण आपण पाहू शकतो थोडंसं. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. डॉट चेंडूची समाप्ती होते. ओरपीच होता पण वेग प्रचंड होता. तर ज्येष्ठ नागरिक जर कोणी आले असतील हवे दिव्याचे मानकोलीचे जर व्यासपीठावरून स्थानपन्न व्हा. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. अलिमगरचे देखील जरीमरी अलिमगर बी आयोजित आपण जरीमरी माता अलिमगर चषक 2026चा दमदार आयोजन आपण पाहतोय. जितेश गोलंदाजी मार्कवर टाकला सिद्धेश. हो बॅकपट गेलाय. बॉल बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळालाय. चांगलं क्षेत्र मिड ऑफला मी स्पीड होते. चेंडू तर अडवला चांगलाच होता पण फेकी अचूक येत नाहीये. दस संख्येत आपल्याला 4 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी करतो पॉवर प्लेमध्ये जितेश. आता इथून सुमितला चांगली बॅटिंग करावी लागणार. त्या सुमितने मग स्टार्ट खूप चांगला दिला. तोच सुमित आता स्ट्राईकला आहे ना. पहिल्या मॅचचा मारा मॅच देखील सुभाष सर टेम्परेचर बघा 41पेक्षा जास्त वाढलं आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती आहे जास्तीत जास्त लिंबू पाण्याचं सेवन करा. कोल्ड्रिंक्स घ्या, एनर्जी ड्रिंक्स घ्या, थोडं इलेक्ट्रिक पावडर देखील घेऊ शकता आपण. एंड बदलला आता जितेशने. हो चांगला चेंडू फुलरल्याचा चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला मिडविकेट चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आलाय त्याच्याकडून झाली चूक आणि चुकीचं रूपांतर 1-2 नाही तर चौकारमध्ये झालं. 4 धावा. धावसंख्येत आपण पाहू शकता 8 धावा. नाही मैदान इतकं मोठं नाही. इथे जर चूक केली ना तर त्याचं रूपांतर धावांमध्ये होतं आणि त्यामुळे तुम्हाला ग्राउंडिंग फीडिंग खूप चांगली करावी लागते. सुभाष धुमाळ सर बघा त्यांनी गुणलेखन खूप चांगला स्कोअर बनवला आहे. जर कोणाला पाहिजे असेल त्यांची संपर्क साधा. आज आम्ही देखील त्यांच्याशी त्यांचं गुणलेखन पाहिलं. खूप चांगलं गुणलेखन. भरपूर जागा आहे आणि सुटसुटीत तुम्ही ती लिहू शकता. जितेश ओर तिकडे मार्ग उंच गेलाय. लांबी प्राप्त होते का पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चूक होणार नाहीये. मिड विकेटला मॅचची गोल्डन विकेट. बॅटर बाद. खूप उंच चेंडू गेला होता सुभाष सर. त्यामुळे लांबी मिळाली नाहीये. फक्त उंच चेंडू गेला. धावसंख्येत आपण पाहू शकता. 8 धावा. ओर षटक संपलंय. बघा खेळाडू चाललाय लगेच. करण पाटील आलाय.
8 धावसंख्या आपण पाहू शकता बेला. आरसी पाटील एकवीर हवे दिवस संघ प्रथम बॅटिंग करतोय. इथून चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. आता 50 ते 55 करा आपण बेले तर पहिल्या सामन्यामध्ये आर के बिल्डर्स मनकोली संघाने बलाढ्य आपण म्हणजे तर जरीमारी अलिमगड 20 संघाला पराभूत केलं तर 64 धावा केल्या, ते 65 सहजतेने त्यांनी पार केल्या. तर मग या संघाच्या समोर तुम्हाला प्रथम बॅटिंग करताना कमीत कमी 50+ धावा कराव्या लागणार आहेत. 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पाणी प्या, भरपूर पाणी प्या. एक मिनिट थांबा जरा, खेळाडू पाणी जलग्रहण करतो. पाणी पितच राहा, जेव्हा पाहिजे तेव्हा मागवा पाणी. हवा देखील आहे, गरमी देखील जास्त आहे, थोडीशी जमीन तापली आहे, त्यामुळे धूप होते जमिनी. आपण तर तापल्यानंतर ती गरम वाफ निघते आणि मग त्यानंतर हवा आल्यानंतर ती गरमी महसूस होते आपल्याला. गोलंदाजी मार्कवर येतं आपण पाहू शकता. पहिला शिवम माळीला आपण पाहू शकता, खूप चांगला झेल घेतला. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. या बेला करणला आपण पाहू शकता. कारभावचे मयूर तरे असतील तर या आपण. हां चालेल चालेल करा सर. मयूर तरे साहेब कारभावचे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. कारभाव संघ म्हटलं तर आमचे मित्र देखील प्रशांत पाटील. शिवम गोलंदाजी मार्कवर टाकला. करणला आपण पाहू शकता. नाही करणला तर इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. सिद्धेशाही फटका चांगला स्लीपचा पाठवला, एक गुडगा वाळकवला आणि चेंडूला पाठवला डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून. चेंडू सीमारेषा पार, सिद्धेच्या बॅटमधून धमाका आलाय. षटकार. धावसंख्यात आपण कधी आपण पाहू शकता 14. पहिल्या सामन्यात सिद्धेश अपयशी ठरला होता, पण आता त्याला बॅटिंग करावी लागणार इथे. कारण की जर सुमित सारखा बॅटर बाद झालाय तर इथं थांबणं फार गरजेचं आहे. प्रत्येकी तुम्हाला सुमित धावा करून देणार नाहीये, साहिल धावा करून देणार नाही, पण तुम्हाला जर बॅटिंगमध्ये प्रमोट केलंय, तुम्हाला संधी दिली, त्या संधीचं सोनं करा. शिवम माळी पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो टाकला सिद्धेश. ओ बागफडा गेला, पंच केला यावेळेला. चेंडू चालला डीप पॉइंट रिजन मधून सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या चौकाराने वाढते. सिद्धेश चांगली बॅटिंग करतो. षटकार आला त्यानंतर बघा बॅकफुट गेले, पंच केला डिपिश पॉइंट रिजन मधून. चेंडू वेगाने निघून गेलाय. खूप चांगला फटका, खूप चांगली बॅटिंग करतोय. आता सिद्धेशने आपण तर मॅचचे सूत्र आपल्या हाती घेतलेत, कारण त्याला माहिती आहे चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. शिवम ओ फटका सुरेख यावेळेला सरळ बॅटने लॉफ केलाय. वन बाउंड. चेंडू सीमारेषा पार. दणदणीत चौकार. सुरेख बॅटिंग करतोय, खूप चांगली बॅटिंग करतो सिद्धेश. सिद्धेश पाटील अप्रतिम बॅटिंग करतोय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 22. एक षटकार, 2 चौकार. ओके ओके. सिद्धेश पाटील बघा भरपूर जबाबदारी त्यांच्यावरती, जबाबदारी त्यांच्यावरती. शिवम राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हो चांगला चेंडू होता, वेगाने आतमध्ये आला पडल्यानंतर. चेंडू स्टिकर जवळ लागलाय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 23 धावा. आज बघा न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका सेमीफायनल विश्वचषक 2020चा. त्यानंतर उद्या 5 मार्च भारत आणि इंग्लंड. शिवम गोलंदाजी मार्कवर स्टॅकला करणला आपण पाहू शकता. हो पूल केलाय हवेमध्ये. चेंडू या वेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एक धाव कंप्लीट केले, 2 होत झाले आहेत. तिसरी होते का पाहायचं. चेंडू सीमा पार जातोय का पाहायचंय. आखिरकार चेंडू गेलाय सीमारेषा पार. मच निडेड चौकार. 27 धावा धावफलकाती लागले. या षटकात धावा आल्यात. शिवम माळीच्या या षटकामध्ये धावा आल्यात. दोन्ही बॅटर आता आक्रमक बॅटिंग करतायत. सिद्धेशने केली, आता आपण म्हणतो करण आला. करणने देखील चौकार मारलाय. 19 धावाल्या चौकाराने खातं उघडलंय करणने.
करण पाटील आणि देश पाटील, पाटील बंधूची जोडी मैदानात आहे. शिवम राईट आर्म ओव्हर द कड मारा करतोय. ओ शप्पल झाले, स्क्वेअर ऑफ द विकेट, पाठवलाय चेंडूला फ्लॅट सपाट पॅरल स्ट्रोक, षटकार. अप्रतिम टायमिंग, काय जबरदस्त बॅटिंग. या षटकात धावा आल्या तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात 25 धावा. बघा ड्रिंक्स बेकर किती वेगाने धावत आहेत. वेदांत वेदांत इतक्या धावा, जर जोरात धावत गेले तर त्यांना दम लागेल. हळू जा. खेळाडूंना विनंती, आपण बसून पाणी प्या. काही जबरदस्त बॅटिंग केली. 33 धावा 12 चेंडूमध्ये कुठल्या आहेत. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. साहिल सारखा बॅटर येणे देखील अजून बाकी आहे. समालोचक आपण तर डगआउट मध्ये थोडंसं वातावरण आपण तर आनंदाचं वातावरण दिसतंय. मला वाटतं समृद्ध आता कोचिंग करायला गेले नाही त्यांना. समृद्ध कुठे आहेत मग? साऊंडच्या मागे जा जा. समृद्ध गावचा संघ खेळतोय, सपोर्ट करा. नाही असं नका करू, गावातला संघ आहे. अतिश देखील येत आहे, त्यांनी एक काळ गाजवला क्रिकेटच्या मध्ये. अतिशय स्वागत आहे आपलं देखील. काय जबरदस्त बॅटिंग केली षटकामध्ये. सिद्धेशचं कौतुक करेल, करणचं देखील कौतुक करेल. चला चला ड्रिंक्स बेकर. वेदांत चला जरा लवकर. नाही वेदांत इतके धावत गेले आणि दमले असतील. 33 धावा, जबरदस्त बॅटिंग केली. या षटकात तब्बल धावा आल्या 25 धावा आल्यात. आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देतात. हिरण्य नाव किती चांगलं बघा, तितकंच चांगलं अक्षर, मोठ्यापेक्षा सुंदर अक्षर त्यांचं. षटक कोण घेऊन तपासत? तिसरं. चला फास्ट घ्या, जरा फास्ट घ्या. 1:10 झाल्यात. त्यानंतर मॅच असेल आपण तर RD ओवली आणि आपण जांताराच्या खारबावचे कॅप्टन टॉससाठी सज्ज राहायच्या. दोन्ही संघनायकांनी आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. गोलंदाजी मार्कवर येतो. गोलंदाज आपण पाहू शकता. यतीन आलाय, लेफ्ट मार आहे. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता. सिद्धेशला आपण पाहू शकता. नाही सिद्धेशनी चांगली बॅटिंग केली. सुमित बाजले तर जबरदस्त बॅटिंग. ऑन साइडला टायमिंगला जवाब ओव्हर पिच मिळाला. मागे पुढे काही पाहिलं आणि एक्सिटर दिला, चेंडूला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून. सीमा रेषापार षटकार. बघा बॉल बघा मिळाला का? मला वाटतं मंडप वरती चेंडू राहिलाय बघा. नवीन आहे ना चेंडू, कधी हरला फुटला आपण तर नवीन आहे. षटकार आणि धाव संख्या वाढते. धाव संख्या आपण कधी बघा. मॅच बॉल आलाय बघा. धन्यवाद धन्यवाद, ज्याने दिलाय त्याला धन्यवाद देऊ आपण. असे प्रेक्षक पाहिजेत, त्याला म्हणतात क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक. बघा ना, कोणत्या गावचा संघ खेळतो हे महत्वाचं नाही, चेंडू काढून दिले ते फार महत्वाचं आहे. धावा झाल्या. धाव फलकात आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात. 39 धावा, जबरदस्त बॅटिंग. यतीनला समान दाखवला पहिल्या चेंडूवरती. सिद्धेश जबरदस्त बॅटिंग करतोय, आत्मविश्वास वाढलाय त्याचा आता प्रत्येक फटक्यामध्ये. लेफ्ट हँड ओव्हर द कड मारा करतोय. ओ बॅकफुट वगैरे है मट केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे, मस्तक पे दस्तक आणि हा इथं मच नीडेड षटकार. जबरदस्त टायमिंग. काय हॅमॅट केलं बघा ना, फोर्स केला, ताकद प्रचंड लावली यावेळेला सिद्धेश पाटीलने. ताकदीमुळे चेंडू गेलाय. धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 45. जबरदस्त बॅटिंग करतोय सिद्धेश. खेळतोय वैयक्तिक आपण पाहू शकता. आमचे गुण 30 धावांची खेळी करतो. सिद्धेशची बॅटिंग आवडली, एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. जबरदस्त बॅटिंग. यतीन गोलंदाजी मार्कवर थोडंसं आता गोलंदाजा दबाव आहे. सलग 2 षटकार आले आहेत. यतीन केणीवरती दबाव असणारे, दबावाखाली माणूस नेहमी चुका करतो. कोणतंही काम करताना तुम्ही जर दबाव घेतलं, गाडी चालवताना तुम्ही घाबरलात तर ॲक्सिडेंट कराल. गोलंदाजी करताना जर दबाव घेतला तर मार पडेल. यतीन तो सिद्धेश. हो फुलटॉस होता, टायमिंग होत नाही यावेळेला. अतिश थोडासा नाराज होता. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून त्याला चेंडूला काढायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्येत आपण कधी 45 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करतोय RC पाटील. आपण 21 दिवस संघ. चला RD ओवली, आपण आला असाल तर आमच्या टॉस बॉक्समध्ये संघनायकाने येऊन थांबायचंय. यतीन पुण्याला गोलंदाजी मार्कवर.
लेफ्ट हँड ओव्हर द गड मारा करतो. स्ट्राईकला सिद्धेश पाटील जबरदस्त बॅटिंग करतोय. ओ फटका चांगला आहे. काय टायमिंग आहे. ग्लोरियस टायमिंग. ब्युटिफुल टायमिंग. चेंडू गेलाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार. 50 कंप्लीट. 51 धावा. टाय होऊन जाते जरा. आरसी पाटील 21 हवे दिवस संघासाठी जबरदस्त बॅटिंग. काय टायमिंग आहे बघा ना. बॅटचा फ्लो काय वेगळा फिरतो सिद्धेशचा. प्रचंड टायमिंग बघायला मिळतं. फोर्स मध्ये ताकद लावतोय. धावसंख्या धापल कधी पाहू 51 धावा. रोहनला काय विचारतोय. बॅटिंग तुमची दुसरी इनिंग चालू आहे रोहन. 51 धावा. सर्व बाजूबाजूचे गावाचे खेळाडू आहेत. आमचे भाचे देखील बघा ना आराम फरमावत आहेत. मॅच पाहत आहेत. समृद्ध म्हात्रे एन्जॉय करतायत सामना. यतीन पुणेचा गोलंदाजी मार्कवर. सायकला सिद्धेश काय बॅटिंग गेले. सुमित बाद झाले तर सिद्धेशनी मोर्चा सांभाळलाय. आक्रमण केलंय. ऑन साइडला स्वीपचा लाजवाब फटका. वन बाउंड. चेंडू गेला यावेळेला सीमारच्या पार. चौकार. जबरदस्त बॅटिंग. जणू का हायलाइट पाहतोय आपण बघा ना. सिद्धेश पाटील इतकी जबरदस्त बॅटिंग केली. 55 धावा आणि सिद्धेश खेळतो वैयक्तिक. आपण आमचे गोललेखक आम्हाला सांगतायत 14 चेंडू 40 धावांची खेळी करतो. सिद्धेशची बॅटिंग आवडते. एकदा टाळ्या जोरदार वाजल्या त्यासाठी. जबरदस्त बॅटिंग. चला खारबावचे संघनायक जनताराजा खारबावचे कॅप संघनायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे. ओ पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू. पुल अँड पॉवरफुल. सक्सेसफुल. ब्युटिफुल. वंडरफुल षटकार. धावसंख्या 61. जणू का हायलाइट पाहिली या षटकामध्ये देखील. या धावा आल्या तब्बल. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 3-4 षटकार आलेत. 28 धावा आणि या आधीच्या षटकामध्ये विचार केला तर तब्बल 25 धावा. म्हणजे जर विचार केला तर 28-25 तब्बल 53 धावा आल्या 2 षटकांमध्ये. व्हॉट अ बॅटिंग. काय बॅटिंग केले ते बघा. पाणी मागवलं ते. पुन्हा एकदा ड्रिंक्स बेकर येतो मैदानावर. वेदांत आलेत. वेदांत असा धावून धावूनच मला वाटतं दमेल. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला आरसी पाटील 21 हवे दिवस संघ प्रथम बॅटिंग करतो. एक बॅटर बाद. धावा झाल्या तब्बल धावफलकावरती 61 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20.33च्या संघ धावा कुठल्यात. सिद्धेश जबरदस्त बॅटिंग करतो. 15 चेंडू 46 धावा. या स्पर्धेतील पहिल्या 15 धावा आपण तर 50 धावा कुठतो का पाहायचंय. वेदांतने मग स्पीड वाढवलाय. वेदांतला माहिती आहे ना मॅचचा फ्लो एक असतो तो तोडायचा नाही. त्याला रिदम मध्ये त्यांचे बॅटर बॅटिंग करतायत. दीपेशाला गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटक. सायकलला बॅटर करण आपण पाहिजे अशा प्रकारे बॅटिंग करतो. करणने देखील चांगली बॅटिंग केली. एक चौकार एक षटकार आलाय. हो वेल्लेप केलाय. पंच वाईट चिखून करतायत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला आरसी पाटील 21 हवे दिवस संघ 62 धावा. या स्पर्धेतील आता एक वैशिष्ट्य ठरतं का पाहायचंय. सिद्धेश पाटील 50 धावा कुठतो का. 46 वर खेळतोय आता वैयक्तिक. हो चांगला चेंडू होता. सॉफ्ट टेनने फक्त चेंडूला दिशा दिली यावेळेला. एक धाव. आता सिद्धेशला स्ट्राईक वरती आणलंय. दीपेश गोलंदाजी मार्कवर टाकला. सिद्धेश 63 धावा झाल्या आहेत. या स्पर्धेतील पहिल्या 50 धावा कुठतो का पाहायचंय. जबरदस्त बॅटिंग. आवडीचं मैदान आहे सुभाष. नाही दिनकर स्मृती चषक मध्ये देखील बेस्ट बॅटर ठरला होता. हा मैदान आवडीचं आहे. प्रत्येक खेळाडूला मैदान आवडत असतात. होम ग्राउंड आहे. दीपेश शॉर्ट प्लेनचा चेंडू. फटका हवेमध्ये. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. नाही कुठेतरी घाई केली. फटकाना टायमिंग चांगलं नाही. पूल करायचा होता यावेळेला पण टायमिंग चांगलं झालं नाही. पण जबरदस्त बॅटिंग केले. 46 धावाचं वादळ निर्माण केलं तर ते वादळ आता शांत झालं सिद्धेचं. जर सिद्धेची बॅटिंग एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. जबरदस्त बॅटिंग केली. खूप चांगली बॅटिंग केली. धावांचा वेग वाढवला त्यांनी. धावा करून दिल्या आहेत. आता पाहायचं या अंतिम षटकातील चेंडू बाकी आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटरला आपण पाहू शकता सागर आलाय. न हर्ष बॅटिंगला येत नाहीये. कदाचित फॉर्म नसावा किंवा अनेक कारणं असावी. मयूर तरे साहेबांना विनंती करतो खायबरची या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. धावा झाल्या 63 धावा झाल्यात. असं वाटलं होतं की इथून
आपण तर 50 धावा करेल सिद्धेश, पण सिद्धेशला माहिती आहे मला 50 माझ्या वैयक्तिक धावापेक्षा संघाला आपण तर धावा वाढवणं, संघाला मजबूती देणं फार गरजेचं आहे. दीपेश किंग गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मार्क होतो. ओ चांगला चेंडू, यष्टीरक्षक बीट, 2 पायाच्या गॅप मधनं चेंडू चाललाय. दांडी गुले का असं वाटलं की इथे 2 पायाच्या मधून पण क्लीन बोल्ड झालेत. रोहन काय घडलं बघा ना, इथून चेंडू लवकर रिलीज होताना दिसलाच नाही आपल्याला, असं वाटलं की चेंडू निघून गेलाय नाही, खाली राहिला चेंडू बघा ना. नाही जेव्हा जेव्हा मैदानावरती आपण बघितलं ना सिमेंटची विकेट असते ना, चेंडू पडल्या पडल्या कधी कधी दिसत पण नाहीये, आणि तेच घडलं आता आपण तर सलग 2 विकेट्स मिळवल्या दीपेशने ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. हेच तर क्रिकेट आहे ना बघा. 63 वरती फक्त 1 गडी बाद होता, 63 वरती 3 गडी बाद झाले. आता नवीन बॅटर कोणी तर पाहायचंय. साईल आलाय. पहिल्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली. साईल येतो लेट पण मारतो थेट. शांत येतो पण मैदानावर आता रुद्ररूप धारण करतो. चेंडू बाकी अजून आपण 3 चेंडूचा खेळ बाकी, आता जास्त चेंडू नाहीयेत साईलच्या वाटेला. नेक्स्ट मॅच आरडी ओवले विपक्ष जाणता राजा खारबाव. पहिल्या फिरतील 3री मॅच. चालेल चालेल डीजे मास्टर थांबू चला. दीपेश शॉर्ट ऑफ लेनचा चेंडूचा पूल करायचा होता, धावून ग्राउंड चेंडू चाला डीप स्क्वेअर लेगला 101 धाव पूर्ण केली आहे. 2 होत आहेत का पाहायचं, नकार दिलाय. योग्य डिसिजन आहे. धावसंख्या आपण का ती 64 चेंडू बाकी आहेत फक्त आणि फक्त आपण तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, पण धावा चांगल्या झाल्यात. अस्सी पाटील आपण 21 हवे दिवस संघ प्रथम बॅटिंग करतो. नाणेफेक गमन 3 बॅटर बाद झालेत. पहिला बॅटर लवकर बाद झाला सुमित, त्यानंतर आपण तर सिद्धेश बाद झाला, त्यानंतर आपण तर करण देखील बाद झाला. करण आहे का साईल सागर बाद झाला लवकर. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी दीपेश आपण पाहू शकता. राऊंड तिकडे मारा करतोय. फुल टॉस होता, चेंजा पेस लेग कटर बघायला मिळाला, बाहेर काढलाय चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती होते. ज्या चेंडूवरती चौकार षटकार यायचं होतं तो चेंडू डॉट जातो. हेच ते क्रिकेट आहे ना मित्रांनो. कधी कधी खराब चेंडूवरती आपण तर विकेट्स मिळते, कधी कधी चांगल्या चेंडू षटकार चौकार. अंतिम चेंडू 64 धावा झाल्यात. किती धावांचं लक्ष पाहायचंय. मनकोली संघासमोर फुल टॉस टर्न केलाय, डाऊन टी ग्राउंड चेंडू चाला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आले आहे, त्याच्याकडून झाले चूक. मच नीडेड चौकार. धाव संख्या धावफलक 68 आणि 69 धावांचं लक्ष असणार यावेळेला आपण तर आर के बिल्डर्स मनकोली संघासमोर 17.25च्या सरसरने धावा करायच्या आहेत. त्याचं इथून लक्ष पार केलं जाते की आपण तर आरसी पाटील आपण नो बॉलिंग चेक करायचे. थर्ड अंपायर चला बॅटरनी चला चला चेक करा. बॅटरनी रिव्ह्यू घेतलाय बघा. चला बघा जरा आता रोहन फेअर डिलिव्हरी नाही. रिव्ह्यू असल्या तर पंच ना बॅटर घ्यायलाच बघतात. त्यांना माहिती आहे रिव्ह्यू घेऊन तरी काय करणार, वाचून तरी काय करणार आहे. धावा झाल्या धावा 69 धावांचा लक्ष 17.25च्या सरसाने टॉस बॉक्समध्ये जुडले जाणार आमचे साथी समालोचक सुभाष धुमाल सर. हा चालेल चालेल.
पुढे आला नाही ना तर चांगली बॅटिंग केली त्यांनी 50 काला पाहिजे हॅलो 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 बॅट्समन कोण दिपेश ना दिपेश केनिया स्ट्राइक आतिश माली हॅलो नाही आवाज आहे हॅलो नाही लाईट आहे लाईट चालू ठेवा चालू ठेवा हा चालू चालू लाईट चौका कॉपीराइटचा आहे हे बुक रजिस्टर केला हो ना हे बघ ना कॉपीराइटचा आहे कोणी कॉपी केलं मी कॉपी केलं कसं हा ठीक आहे झालं कोणचं बाकी जेवण
तो साडो याला पण नाही जेवायला सासवडीला तुमच्या सासवडीला का नाही त्याच्या सासवडीला त्याला तिकडे घुसवा लांच बोला का स्कोरर भले भाई ही बॅग आहे ना याला लावू याला हे खांबाला लावू ही बाई इथं बॅग आहे खांबाला अशी चिटकून लावू. हा बोला नाही नाही रे नाही रे नाही अरे बोलतो हे करतो ना मी नाही रे कसं काय हॅलो वरती होते हॅलो 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 हो पण आवाज लाईव्हला जातो आवाज नक्की का लाईव्हला जात राहू दे मग बघ लाईव्हला चेक कर पण 12 रन झाले
हॅलो 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 मेहुल हॅलो हॅलो हो आलिम घरचा तोच सुभाष झाला का चालू हो झाला या हे जा बाबू ते ये आपला कुंकवाचा करंट आहे ते गेलं सर या चालू आलाय का तर लक्षात घ्यायला नंबर आहे येतो घेऊन ये बाबा ये येताना छोटा हे मिरिंडा घेऊन ये